नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो पहा, एक नवीन वॅकन्सी अपडेट घेऊन आलो आहे, जी की असणार आहे पुण्यामध्ये. तर पहा, पुण्यामध्ये जर सध्या कोणी जॉबच्या शोधामध्ये आहे तर त्यांच्यासाठी ही वॅकन्सी अपडेट असणार आहे. खूप चांगली संधी आहे. जर जे कोणी शोधात आहे तर त्यांच्यासाठी हे नक्कीच त्यांना शेअर करा. पुण्यामध्ये जे आहे खडकी कंटोन्मेंट बोर्ड जे आहे या ठिकाणी ही करार तत्वावर वॅकन्सी निघालेली आहे. करार तत्वावर म्हणजे पूर्णपणे हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर वॅकन्सी आहे. ठीक आहे, बॉन्डेड असणार आहे या ठिकाणी. तुम्हाला खडकी कंटोन्मेंट म्हणजे एक चांगलं जे आहे या ठिकाणी प्लेस असणार आहे जॉब करण्यासाठी. खूप चांगली ही संधी आहे. तर पहा, चला पूर्ण व्हिडिओ पाहून माहिती सर्व या ठिकाणी घेऊ. तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कंटोन्मेंट जनरल हॉस्पिटल जे आहे खडकीमधील खालील पदे कंत्राटी तत्वावर भरली जातील असे या ठिकाणी जाहिरात आलेली आहे. या ठिकाणी हा जो पेज आहे मी ऑलरेडी इन्स्टावर मी शेअर केलेला आहे. ठीक आहे, जर जे कोणी इन्स्टावर पाहिलं नसेल तर इन्स्टाला फॉलो करून घ्या, कारण इन्स्टावर जे आहे तर मी लगेच पेजेस वगैरे असे काही महत्त्वाचे आले असेल तर लगेच शेअर करत असतो. कारण प्रत्येक व्हिडिओचं जे आहे माहितीचा व्हिडिओ लगेच बनवता येत नाही, कारण मला पण काही कामं वगैरे असतात मित्रांनो. तर पहा, या ठिकाणी स्टाफ नर्सची जागा निघालेली एकूण या ठिकाणी 6 पदं आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 28,000 या ठिकाणी मानधन असणार आहे. आता पहा, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की पहा, बॉन्डेड याच्यामध्ये सॅलरीचा इश्यू असतो, तर सर्वांनाच माहिती आहे. तर पहा, एक सांगण्याचं तात्पर्य NHMमध्ये जर पाहायला गेलं तुम्ही बॉन्डेड करावं म्हणून विचार केला तर त्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम 20,000 सॅलरी असते. ठीक आहे, तर या ठिकाणी 28,000 या ठिकाणी भेटते. तर चांगली आहे ही खडकी कंटोन्मेंट बोर्ड हॉस्पिटल जे आहे त्यामध्ये 28,000 तुम्हाला या ठिकाणी सॅलरी भेटणार आहे. ज्यांचं GNM झालेलं आहे, BSc नर्सिंग झालेले दोघं पण या ठिकाणी अर्ज करू शकतात. पण तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं जे आहे रजिस्ट्रेशन असणं या ठिकाणी नक्कीच खूप गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन जर रिन्युअलची नीड असेल तर रिन्युअलची स्लिप वगैरे लावा, ते पण तुम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे. बाकी पुढची कधी फॉर्म वगैरे भरायचं आहे ती पण माहिती पुढं पाहून घेऊ आपण. त्यासोबतच पहा, महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी डायलिसिस टेक्निशियनचे पण जागा आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 28,000 मानधन आणि 2 पदे असणार आहेत. BSc डायलिसिस टेक्निशियनचं पदाचं तुम्हाला जे आहे डिग्री डिप्लोमा असणं गरजेचं आहे. 2 वर्षाचा अनुभव पण या ठिकाणी असणं गरजेचं मित्रांनो. त्यानंतर फार्मसिस्टसाठी या ठिकाणी 24,500 या पगारासाठी, एवढ्या पगारासाठी 3 पदांची वॅकन्सी सुटलेली आहे. B फॉर्म किंवा D फॉर्म जे आहे हे अर्ज करू शकतात, पण कामाचा अनुभव या ठिकाणी 100% मागण्यात आलेला आहे 2 वर्षाचा. त्यानंतर पहा, एक्सरे टेक्निशियनची पण वॅकन्सी आहे, ज्यामध्ये 2 पदे सुटले आहेत. 24,500 या ठिकाणी मानधन असणार आहे. HSC जे आहे सोबत एक्सरे तंत्रज्ञ कोर्स म्हणजेच एक्सरे टेक्निशियनचा कोर्स, डिप्लोमा डिग्री जे काही तुमचं आहे ते तुम्हाला गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटलचा अनुभव पण या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे मित्रांनो. ECG टेक्निशियन जे आहे पण या ठिकाणी लक्षात असू द्या, या ठिकाणी फिमेलला फक्त रिक्वेस्ट केलेली आहे त्यांनी, फिमेलच या ठिकाणी त्यांची नीड आहे ECG टेक्निशियनसाठी. ठीक आहे, एक जागा आहे, त्यामध्ये 24,500 या ठिकाणी तुम्हाला मानधन असणार आहे. पदवीधर आणि ECG टेक्निशियन कोर्स असणं गरजेचं आहे. तर सगळ्यात जास्त जर सॅलरी या वॅकन्सीमध्ये पाहायला गेली तर 2 पदांना आहे, डायलिसिस टेक्निशियन आणि स्टाफ नर्स या पदासाठी. ठीक आहे, जास्त पदे सर्वात जर पाहायला गेली तर स्टाफ नर्सचेच आहेत. GNM BSc वाले दोन्ही पण या ठिकाणी अर्ज करू शकतात मित्रांनो. त्यानंतर पुढचं पाहायला गेलं तर या ठिकाणी टिप पहा, या ठिकाणी महत्त्वाची काय सांगण्यात आले, कागदपत्रे, पदवी, नोंदणी आणि अनुभवाची स्कॅन केलेली प्रत या ठिकाणी असणं गरजेचं आहे. जे काही डॉक्युमेंट आहेत, डॉक्युमेंट म्हटले की आता या ठिकाणी यांनी लिस्ट वगैरे दिली नाही, तर प्रत्येक भरतीमध्ये मी सांगत असतो बेसिक डॉक्युमेंटचा एक बंच तयार करून ठेवा मित्रांनो. तुम्ही कधीही लागू शकतं. इन केस तुम्ही परमनंटची तयारी करत आहेत, परमनंटला पण तुम्हाला ते बेसिक डॉक्युमेंटच लागतं. तर बेसिक म्हणजे काय लिहून घ्या. या ठिकाणी SSC पहिलं डॉक्युमेंट असेल, SSC म्हणजे 10वीचं. ठीक आहे, मार्क मेमो लागेल. ठीक आहे, त्यानंतर HSC म्हणजे 12वीचं हायर सेकंडरी स्कूल जे असतं. ठीक आहे, पहा या ठिकाणी 12वीचं मार्क मेमो. त्यानंतर आहे ते तुमचं जे आहे, जर तुमचं डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमा सर्टिफिकेट लागेल तुमचं. जर डिग्री झाला असेल तर डिग्री सर्टिफिकेट लागेल. ठीक आहे, हे झाले डिप्लोमा किंवा डिग्री. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन लागेल. ठीक आहे, रजिस्ट्रेशन तुमचं या ठिकाणी जे काही तुमचं डिप्लोमा झाला असेल, GNM इन द सेन्स GNMचं रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर आपलं MNCचं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं. ठीक आहे, BScचं. ठीक आहे, हे तुम्हाला असणं गरजेचं आहे. GNM असेल किंवा BSc असेल. हे झालं, रजिस्ट्रेशन झालं. त्यानंतर डिप्लोमा डिग्री झालं. त्यानंतर असेल तुमच्यासाठी TC. ठीक आहे, TC म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट जे आहे हे पण तुम्हाला या ठिकाणी
लागेल महत्त्वाचं. त्यानंतर नेक्स्ट पहा, यामध्ये तुमचं जे आहे कास्ट असेल तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांची जी काही कास्ट आहे तर कास्टसाठी तुम्हाला या सर्टिफिकेटसोबत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण अनिवार्य असतं. ठीक आहे, हे पण सर्टिफिकेट तुम्ही सोबत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट झालं आणि कास्ट व्हॅलिडिटी या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर पहा महत्त्वाचं, तुमच्या यामध्ये कोणाचं EWS असेल तर EWSवाले, त्यानंतर दुसरे कोणते रिझर्वेशन नसेल तुमचं रिझर्वेशन, ते पण तुम्हाला या ठिकाणी लागतं मित्रांनो. जर यासोबतच तुमचं जर पासिंग सर्टिफिकेट त्यानंतर अटेम्प्ट सर्टिफिकेट असेल ते पण तुमचं सोबत ठेवा. आणि सर्व डिग्री डिप्लोमाचे जी काही सर्व मार्क मेमो आहेत ते सर्व मार्क मेमो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत. तर एवढे बेसिक डॉक्युमेंट आहेत. त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड एक लागेल, हे कंपल्सरी, आणि 2 पासपोर्ट साईजचे फोटो. एवढेच डॉक्युमेंट कोणत्याही भरतीमध्ये विचारले जातात. याच्या व्यतिरिक्त काहीच विचारलं जात नाही. जर तुमचं जर काही मॅरेज असेल तर ते सर्टिफिकेट वगैरे, किंवा जर काही स्पेलिंग असेल तर इन केस मागितलं तर ते लागेल. इन केस ते खूप कमी शक्यता असते, पण तुमचं स्पेलिंग मिस्टेक वगैरे काय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला गॅझेटी वगैरे एखाद्या वेळेस मागू शकतात. गॅझेट म्हणजे काय असतं, जे तुमचं राजपत्र ज्याला म्हटलं जातं, जे राजपत्र, ठीक आहे, जे गॅझेट असते ते तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक वगैरे असेल तर काढून घ्यायचं असतं. तुमच्या नावामध्ये असेल, कशामध्ये पण असेल, जे तुम्हाला 1 महिना 15-20 दिवसामध्ये, 15-25 दिवसामध्ये ते येऊन जातं. तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तेव्हा तुम्ही घेऊन ते कुठे पण यूज करू शकता. खूप महत्त्वाचं असतं जर तुमचं इन केस काही असेल तर. त्यानंतर अनुभवाला योग्य प्राधान्य देण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. संपर्क क्रमांक 2 लँडलाईन नंबर आहेत. त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट जे आहे स्थळ तुम्हाला पण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पहा, स्थळ हे जे असणार या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कंटोन्मेंट जनरल हॉस्पिटल खडकी पुणे या ठिकाणी हे स्थळ असणार आहे. आणि मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू जे आहे तुमची या ठिकाणी कधी होणार आहे पहा, मुलाखतीचा दिनांक 10 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजता. उमेदवाराची नोंदणी सकाळी 11 वाजता बंद होईल. ठीक आहे, तर तुम्हाला सकाळी या ठिकाणी 10 फेब्रुवारीला डायरेक्टली जाऊन या ठिकाणी मुलाखती वगैरे डॉक्युमेंटसोबत घेऊन द्यायचं आहे. खूप सोपी प्रोसेस आहे, काही यामध्ये अवघड नाही आहे. 27 तारखेला हे जे आहे ही जाहिरात आलेली आहे. त्या आपण जवळपास 28 किंवा 29च्या जवळपास आय थिंक मी हे इंस्टाग्रामवर आणि टेलिग्रामवर शेअर केलेलं आहे सर्वीकडेच. ठीक आहे, त्यानंतर हे जे आहे पहा, या ठिकाणी सर्व व्यवस्थित डॉक्युमेंट वगैरे तुमच्या सोबत ठेवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर पहा, या ठिकाणी व्हिडिओला नक्कीच लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका मित्रांनो. खूप महत्त्वाची माहिती आहे, पण लक्षात असू द्या बॉन्डेड आहे. ठीक आहे, हे जे आहे वॅकन्सी पूर्णपणे बॉन्डेड असणार आहे. जर आता तुमचं जर या ठिकाणी काम वगैरे चांगलं असेल हे हॉस्पिटलमध्ये, तर तुम्हाला त्यानंतर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी जे आहे बॉन्ड रिन्यू केलं जातं. मोस्टली जी काही कॉन्ट्रॅक्ट बेसचे वॅकन्सी भरतात त्यामध्ये तुम्हाला जे असते तुमचं काम जर व्यवस्थित असेल, सॅटिस्फाईड काम असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं बॉन्ड जो आहे रिन्यू करून तुम्हाला परत 1 वर्षासाठी परत कामाचा तुम्हाला देऊ शकता चान्स वगैरे. ठीक आहे मित्रांनो, आणि जे कोणी नीडेड आहे त्यांना हे शेअर करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.